महत्त्वाची घडामोड आहे। महापौर पदाच्या निवडणुकीत भाजप मोठी खेळी करण्याच्या तयारीत असल्याचं सूत्रांकडून कळतंय। मनसे सभागृहात भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। महायुतीच्या सध्या 118 संख्या जी आहे, तर सभागृहात आणखी पाठिंबा घेण्याच्या तयारीत भाजप असल्याचं दिसतंय। सूत्रांकडून तशी माहिती मिळाली आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय या सगळ्या संदर्भात माहिती समोर येते? बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर ही सगळी प्रक्रिया जी मुंबई महापालिकेच्या आता टप्प्याटप्प्याने सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। आज गटनेता जो आहे तो भाजपने निवडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। गणेश खंडकर यांना गटनेतेपदी निवडलेली नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे। आणि दुसरी भाजपची खेळी जी आहे ती असणार आहे, जी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। जेव्हा सभागृहामध्ये महापौर पदाची निवडणूक होईल, महापौर निवडला जाईल, तेव्हा अधिकाधिक पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजप सभागृहात करणार आहे। मनसेचे 6 नगरसेवक सुद्धा भाजपला महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये पाठिंबा देणार असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून सध्या मिळते। कारण सध्याचे गणित जर पाहिलं तर महायुतीचे 118 नगरसेवक आहेत, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक जोडले गेले तर एक महत्त्वाची घडामोड मुंबईतल्या महापौर पदाच्या संदर्भात समोर येते। याच संदर्भात भाजप मोठी खेळी करण्याच्या तयारीत असल्याचं सूत्रांकडून कळतंय।